बातमी आहे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची। श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट चिंचवड गावच्या वतीने मोठ्या उत्साहात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी सकाळी 8 वाजता कथ्थक नृत्य प्रगती नाडगौडा यांनी सादर केले। सकाळी 9 वाजता स्वरदा भजनी मंडळ चिंचवड यांनी आपली भजने सादर केली। सकाळी 10 वाजता ते श्रीराम जन्मोत्सवापर्यंत श्रेयस बुवा कुलकर्णी यांचे कीर्तन झाले। आज श्रीराम नवमी निमित्ताने ट्रस्टच्या वतीने दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती। मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती व मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा फळाफुलांनी सजावट करण्यात आली होती। श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। राम जन्म सोहळा पाहण्यासाठी भक्तांची व राजकारणी पुढाऱ्यांची उपस्थिती लागली होती। श्रीराम जय जय राम या नादात सगळे नागरिक तल्लीन झाले होते। दुपारी सर्व भक्त 12 वाजण्याची वाट मोठ्या आतुरतेने बघत होते। जसे घड्याळात 12चे ठोके वाजले लागलीच मुख्य मंदिरातून बाळरूपातील श्रीराम यांना महिलांनी आपल्या कवेत घेऊन भक्तांमधून वाट काढत सभा मंडपात आणण्यात आले। 5 महिलांनी स्नान घालून पाळण्यात घालत श्रीरामांचा पाळणा गीत गाऊन पाळणा हलवत फुलांची उधळण करत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। श्रीराम जय राम जय जय राम। राजाधिराज प्रभु श्री रामचंद्र महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। सनातन धर्म की जय। महारुद्र हनुमान की जय। पुरुषोत्तम पुरुष श्री रामाची जयंती संपूर्ण देशभर साजरी होत असताना चिंचवड येथील ऐतिहासिक श्रीरामाच्या मंदिरामध्ये आज जयंती महोत्सवाच्या माध्यमातून मी उपस्थित राहिलो। संपूर्ण देशभर राम जयंती साजरी होत असताना रामनवमीच्या मनस्वी शुभेच्छा सर्वांना व्यक्त करतो। सालाबाद प्रमाणे आज या ठिकाणी आपण सर्वजण राम मंदिर परिसरामध्ये राम महोत्सवाला उपस्थित आहोत। श्रीप्रभू राम चरणी या ठिकाणी नमन होऊन सर्वांनी पुढील आयुष्य आणि या परिसराला एक चांगलं दिवस येऊ अशा प्रकारच्या प्रार्थना सर्व भाविकांनी केलेल्या आहेत। मी देखील सर्व भाविकांना ह्या रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि पुढील वर्ष हे अतिशय चांगलं जावं अशा शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो। प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवांगभूत हे जे रामाचं मंदिर आहे हे ह्या रामाच्या मंदिराला जवळजवळ 150 वर्षाची परंपरा आहे आणि परंपरेनुसार हा वार्षिक उत्सव हा असा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आणि गेले 10 दिवस म्हणजे पाडव्यापासून ते रामनवमी आणि रामनवमी ते हनुमान जयंती इथपर्यंत हा उत्सव चालू होतो आणि मधल्या एका रविवारी महाप्रसादाचं आयोजन असतं। जवळजवळ 50-60 हजार लोक दर्शन घेतात आणि महाप्रसादाला पण भरपूर गर्दी असते। श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट चिंचवड गाव यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि श्रीरामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। गेली 150 वर्ष अखंड परंपरा चालू असलेले हे रामनवमी इथे साजरी होत आहे। क्रांतीवीर चाफेकर यांच्या पूर्वजांनी स्थापन केलेलं राम मंदिर ज्याची त्यानंतर त्यांनी ते चिंचवड ग्रामस्थांना हस्तांतरित केलं आणि त्याच्यानंतर ट्रस्टची स्थापना 1952 साली झाली आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये इथे उत्सव सुरू आहे आणि दरवर्षीच इतक्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथे उत्सव घेतला जातो। मंदिराच्या वतीने आपण फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील तेवढेच आपण आपल्या येथे करत असतो। धार्मिक कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे याग आणि होम हवन हे सदैव इथे चालू असतं। भजन कीर्तन प्रवचन अशा सेवा तर नेहमीच चालू असतात। वेगवेगळ्या विषयांवरची पारायणं इथे नेहमी चालू असतात। त्या प्रसंगाला अनुसरून आपण इथे पारायण आणि त्या पद्धतीचे उपक्रम राबवत असतो। सामाजिक उपक्रमांमध्ये कायमच आम्ही पुढाकार घेत असतो आणि त्या पद्धतीने आम्ही रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, दंत शिबिर, वृक्षारोपण, गड किल्ल्यांची साफसफाई
तसेच आत्ता सध्या मंदिराच्या वतीने सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही वेगवेगळ्या संस्थांना जे काही देणगी आमच्याकडे जमा होते त्यातलाच काही भाग त्यांना देखील त्यांच्या उपक्रमामध्ये उपयोगी यावा या दृष्टीने त्यांना देत असतो आणि त्यांना आम्ही त्याच्यात मदत करत असतो। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पाहिलं तर गेले 7 वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या शुद्ध नवमीला आपल्या इथे संगीत सेवा सादर केली जाते, ज्याला नवमी संगीत सभा या नावाने नावाजलं जातं। आणि या वर्षापासून आपण नवीन उपक्रम केला, जसा धार्मिक यज्ञ होता तसेच स्वरयज्ञ यावेळेला आम्ही आयोजित केले होते आणि त्यातला एक यज्ञ गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होता आणि दुसरा यज्ञ उत्सवाची सांगता होत असताना 6 तारखेला हनुमान जन्माच्या दिवशी होणार आहे।